त्याप्रमाणे त्याचे विचार उंच पाहिजेत, त्याप्रमाणे पॉझिटिव्ह विचार करणारा पाहिजे, सकारात्मक आणि नकारात्मक. एखाद्या आता या पाणी ग्लास भरलेला आहे, ग्लास भरलेला असेल तर तो एखाद्या म्हणेल की अर्धाच ग्लास आहे, एखादा निगेटिव्ह विचार करणार म्हणला अर्धा एक आहे, तो खालून पूर्ण भरलेला आहे. म्हणजे आपले विचार करण्याची क्षमता असते. एक बाटा कंपनीचं उदाहरण सांगतो. आदिवासी एक अक्कलकुवा धडगाव माहिती आहे आपल्याला. मग आदिवासी एरिया तसा जवार मोखाडा या साईडचा असेल. मग त्या ठिकाणी एक बाटा कंपनीच्या सेल्समनला तिथं एक सर्वे करायला पाठवलं. सर्वे करायला पाठवल्यानंतर एक सेल्समन तिथं गेला. सेल्समन गेल्यानंतर सगळं परिसर बघितला त्याने, 2-4-5 किलोमीटर फिरला की त्याने रिपोर्टिंग केलं त्यांच्या अधिकाऱ्यांना की या एरियामध्ये सगळे गरीब लोक आहेत. हे गरीब लोक असताना कोणाच्याच पायात चप्पल नाही, कोणाच्या पायात शूज नाहीत, म्हणून तिथं लोक वापरू शकत नाही, तिथल्या लोकांकडे कॅपॅसिटी नाही, असं त्याने रिपोर्टिंग केलं. त्याच कंपनीत दुसऱ्या एका मॅनेजरला तिथे रिपोर्टिंग करायला पाठवलं की तू जा बुवा आणि सर्वे करून ये. सर्वे करून तो आल्यानंतर त्याने सांगितलं की सगळं ऑब्झर्वेशन केल्यानंतर, सर आपल्याला एवढा चान्स आहे की तिथल्या एकाही लोकांकडे पायात चप्पल नाही, आपले ब्रँडेड माल विकला जाऊ शकतो, आपण तिथे देऊ शकतो, एकाही लोकांच्या माणसांच्या पायात शूज नाहीत, ते शूज आपले विकले जाऊ शकतात. म्हणजे 2 सेल्समन, डिफरन्स काय हे लक्षात द्यायचं होतं. म्हणजे पॉझिटिव्ह विचार जर केला तर पॉझिटिव्ह होतो. एखाद्या वेळेस आपल्या ब्रांच मध्ये गेल्यानंतर आपले 2-4 मित्र भेटतात, एजंट भेटल्यानंतर काय हो काही खरं नाही, काय बिझनेस होत नाही, म्हणजे तो करतो पण तो आपल्याला असं सांगतो, तो शतकवीर होतो, तो क्लब मेंबर होतो, तो एमडी होतो, तरी तो आपल्याला असं सांगतो, आपण निगेटिव्ह होऊन जातो. म्हणून आपल्या मनाने विचार ठरवायचा आपल्याला की आपण कोणाचं ऐकायचं, कोणाचं नाही ऐकायचं. आपल्याला काय करायचं, रोज तुम्ही जे ठरवलं ते तुम्ही त्याप्रमाणे काम केलं तर तुम्हाला बरोबर तुम्ही टार्गेट अचीव करू शकता. एमडीआरटीचं जे टार्गेट असतं जानेवारी टू डिसेंबर, एक कॅलेंडर इयर मध्ये असतं. आता या वर्षाचं 11,32,000 काहीतरी 600 कमिशन लागतंय. 11,32,600, नियर अबाउट 94,000 काही रुपये मंथली कमिशन पाहिजे. जर तुम्ही असं ठरवलं की जानेवारीला मी 94,000 रुपये कमिशन कसं मिळू शकतो, मग एफपी असेल, FIR असेल, ते जर तुम्ही 94,000 काही रुपये कमिशन मिळवलं तर तुम्ही पहिल्या महिन्याचा एमडीआरटीचा पल्ला जो आहे तो गाठलेला आहे. सेकंड महिन्याला त्याच पद्धतीने प्रयत्न केल्यानंतर असे 12 महिन्यामध्ये तुम्ही इझी एमडीआरटी होऊ शकता. हा एक फॉर्म्युला आहे. कोणतेही पार्टली तुम्ही डिवाइड करा, डिवाइड केल्यानंतर